आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। एक निवडणूक जिंकण्यासाठी सुनेला परकी म्हणाले। सुनेला परकी म्हणण्या एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये। संसदरत्न खासदारांनी एक तरी प्रकल्प आणला का? धनंजय मुंडेंची टीका। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचे फोटो। गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद। भाजपची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस। रॅली, सभा आणि आयोगाकडे दाखल खर्चात तफावत आढळल्याने नोटीस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीच्या दौऱ्यावर। धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी शिंदेंच्या 3 सभा होणार। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा आज बारामती दौरा। बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत आज 3 सभांचं आयोजन। महायुतीतले कार्यकर्ते उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि संजय राऊतांची सासवडमध्ये आज सकाळी जाहीर सभा। बारामती लोकसभेसाठीचा प्रचार शिगेला। देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका। सोलापूर जिल्ह्यात आज 5 ठिकाणी सभा होणार। बार्शी, माढा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांच्या सभा होणार। सांगलीत मराठा कार्यकर्त्यांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ। प्रचाराच्या वेळी खरशिंग गावात प्रकार घडल्याचा प्रकाश शेंडेंचा आरोप। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत निकम यांचा पक्षप्रवेश। उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा आव्हान।